रवींद्रनाथ टागोर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सार्थक पाटील प्रथम 93.40% गुण मिळवून शिरढोण गावाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा. ग्रामीण भागातील शिरढोण खोणी गावांच्या विद्यार्थ्यांचे यश. शरद शहाणे यांचा हा खास रिपोर्ट. नुकत्याच जाहीर झालेल्या SSC परीक्षेच्या निकालात निळजे येथील रवींद्रनाथ टागोर न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी सार्थक सोमनाथ पाटील याने घवघवीत यश संपादन केले आहे. सार्थकने तब्बल 93.40% गुण मिळवून संपूर्ण शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सर्वोदय विद्यालय निळजे या शाळेतून कुमारी मनस्वी गजानन जुमारे ही विद्यार्थिनी 85.80% गुण मिळवून प्रथम आलेली आहे. सर्वोदय विद्यालय व रवींद्रनाथ टागोर न्यू इंग्लिश स्कूल या दोन्ही शाळांचा निकाल 100% लागला असून सतत मागील 5 वर्षे शाळेचा निकाल 100% लागत आहे. शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 च्या इयत्ता 10वीच्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषयांसाठी संचालक महेंद्र पाटील सर तसेच इंग्रजी व समाजशास्त्र या विषयांसाठी मुख्याध्यापिका सौ चांदणी तिजारे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान या विषयांसाठी मुख्याध्यापक वीरेंद्र पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. मूळचा शिरढोण येथील रहिवासी असलेल्या सार्थकने आपल्या जिद्द, चिकाटी आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर हे घवघवीत यश मिळवले आहे. तसेच कोणी गावच्या कुमारी मनस्वी गजानन जुमारे हिने कोणताही क्लास न लावता हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे केवळ शाळेचेच नव्हे तर संपूर्ण शिरढोण, खोणी व परिसरातील गावांचे नाव उज्ज्वल झाले आहे. अभ्यासात सातत्य आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच हे यश गाठता आले, अशी भावना व्यक्त केली जात आहे. सार्थकने व मनस्वीने आपल्या या यशाचे श्रेय आपले आईवडील, कुटुंबीय आणि शाळेतील सर्व मार्गदर्शक शिक्षकांना दिले आहे. त्यांच्या या उत्कृष्ट यशाबद्दल शाळेचे संचालक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिरढोण, खोणी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी समाजातील विविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत. माझे नाव सार्थक सोमनाथ पाटील आहे आणि मी रवींद्रनाथ टागोर न्यू इंग्लिश स्कूल निळजे येथे शिकत आहे आणि मी 10वीच्या SSC बोर्ड परीक्षेत 93.4% स्कोअर केला आहे. मला पुढे IAS ऑफिसर होण्याची इच्छा आहे अँड मला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पण थोडा इंटरेस्ट आहे. माझे नाव मनस्वी गजानन जुमारे. मी सर्वोदय विद्यालय निळजे या शाळेत शिकत आहे. मी SSC बोर्ड एक्झाममध्ये उत्तीर्ण झाले आहे. त्यात मी 85.80 एवढे मार्क मिळवले आहेत. IAS ऑफिसर आणि टीचर इंटरेस्ट आहे. माझं नाव हर्ष आशिष पांचाळ आहे. मी रवींद्रनाथ टागोर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत आहे. मी 10वीत 60.20% मार्क्स आणले आहेत. माझं नाव साक्षी तानाजी बाबर आहे. मी सर्वोदय विद्यालय निळजे या शाळेत शिकत आहे. 10वीच्या परीक्षेत मी 80.20 मार्क्स मिळवले आहेत. विद्यार्थ्यांचं या 10वीचं जे काही मार्गदर्शन होतं ते आम्ही गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच सुरू केलं. संपूर्ण मे महिना त्यांना मार्गदर्शन केलं. त्याच्यामध्ये त्यांची खेळांच्या संदर्भात सुद्धा त्यांना विविध प्रशिक्षण दिलं आहे. आज आपल्या संस्थेकडे एक मोठं संकुल आहे ज्याच्यामध्ये 400 मीटर रनिंगचा ट्रॅक, त्यांना त्याचबरोबर हर्डल रेस, त्याचबरोबर कबड्डी, खो खो यांचे स्वतंत्र ग्राउंड, व्हॉलीबॉलचं स्वतंत्र ग्राउंड आहे, बॅडमिंटनचं स्वतंत्र ग्राउंड आहे, लांब उडीचं स्वतंत्र ग्राउंड आहे, त्याचबरोबर थालीफेक, गोळाफेक आणि भालाफेक यांचं सुद्धा स्वतंत्र ग्राउंड आहे. त्याचबरोबर चेस, कॅरम आणि टेबल टेनिस याचंसुद्धा यांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि हे झालं त्यांच्या शारीरिक क्षमतांचा विकास. त्या दररोज त्यांना दैनंदिन त्यासाठी योगाभ्यास आहे, दररोजचं त्यांना त्यांना व्यायाम करून घेतला जातो. त्याचबरोबर त्यांच्या परिपाठामध्ये त्यांना जनरल नॉलेजचा अभ्यास करून घेतला जातो, जेणेकरून त्यांचं जे काही सामान्य ज्ञान आहे ते उंचावत जावं आणि UPSC, MPSC लेवलच्या बोर्ड एक्झामसारख्या ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात त्याच्यामध्ये ते पारंगत झाले पाहिजेत. अशा प्रकारचा आम्ही दैनंदिन अभ्यास त्यांचा चालू ठेवला. त्याचबरोबर कला गुणांमध्ये म्हणजे कला कौशल्य त्यांच्यामध्ये यावे. आज सार्थक जसं म्हणतो की याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा त्याचा इथे आम्ही पाया रचलेला आहे. इथे त्यांना इलेक्ट्रिफिकेशनचं त्यांना नॉलेज किंवा त्याचं प्रशिक्षण दिलं जातं, फॅब्रिकेशनचं प्रशिक्षण दिलं जातं, कार्पेंट्रीचं प्रशिक्षण दिलं जातं, मातीकाम असेल, ब्रिक मेसनरी आहे, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचं असेल, सर्विंगचं असेल, फूड टेक्नॉलॉजी असेल, ॲग्रिकल्चर असेल, हायड्रोपोनिक असेल, या सगळ्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं गेलेलं आहे आणि नियमित दिलं जातं. कॉम्प्युटर असेंब्लिंग असेल, यावर्षीपासून रोबोटिक्सचं प्रशिक्षण आहे. हे असे विविध तांत्रिक, अतांत्रिक अशा सगळ्या विषयांचं त्यांना नियमितपणे प्रशिक्षण दिल्यामुळे आज त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास दिसून येतो आणि तेच आमच्या संस्थेचं खरं अचिव्हमेंट आहे. ते आम्ही मिळवलेली एक सुविधा आहे असं आम्हाला वाटतं आणि आम्हाला ते अभिमानास्पद आहे. सर, आपली जी शाळा आहे सर्वोदय विद्यालय
आणि रवींद्रनाथ टागोर विद्यालय हे ग्रामीण भागात आहेत, निर्जय भागात आहे. तर ह्या ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे सुद्धा जास्ती काही आर्थिकदृष्ट्या सबळ नसतात, ज्यांची फी भरण्याची ऐपत नाही आणि शिकण्याची इच्छा भरपूर आहे. त्यासाठी आपला काय उपक्रम आहे का? आम्ही ही जी विद्यार्थी आहेत ज्यांची खरोखर म्हणजे शिकण्याची ऐपत नाही आहे त्यांना आम्ही आर्थिक मदतसुद्धा करत असतो. पण ज्यांची ऐपत आहे, आमचा त्यामागचा दृष्टिकोन असा की ज्यांची ऐपत आहे त्यांनी फी भरावी, ज्यांची ऐपत नाही त्यांना आम्ही सहकार्य करायला तर त्यांना फी माफी द्यायला तयार आहोत किंवा त्यांना त्याची प्रतिपूर्ती करण्याचं सुद्धा आम्ही करू शकतो. एवढी आमची ओळख आहे किंवा समाजामध्ये मान्यतासुद्धा आम्हाला आहे. तो एक विषय आहे. पण ही मुलं शिस्तबद्ध असावीत, संस्कारक्षम असावी. म्हणजे त्यासाठी तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या शाळेमध्ये भगवद्गीतेचं नियमित पठण केलं जातं. ही मुलं इतके अस्खलित भगवद्गीता म्हणतात की तसं फार कमी लोकांना जमतं. त्यांना उपनिषदांचा अभ्यास करून घेतला जातो. त्यांना म्हणजे कराटे मोफत आहे. आज सार्थकच्याबद्दल सांगायचं तर तो जवळपास सेकंड हँड पर्यंत त्याचं शिक्षण कराटेचं मोफत झालेलं आहे. म्हणजे आम्ही संस्थेमधून हे मोफत शिक्षण त्यांना, कारण मुली सक्षम बनल्या पाहिजेत हा त्यामागचा विचार आहे. परंतु हा समाज आहे त्या या नवीन ज्या काही गोष्टी आम्ही संस्थेच्या मार्फत करायचा प्रयत्न केला आहे किंवा करतोय ते अजून त्यांची ती क्षमता आहे धारण करण्याची झाली. त्यांना या विचार नसल्यामुळे त्यांची विचार फक्त डिग्री मिळवणं, 10वीत कसे तरी कसं पास होणं, काहीतरी चांगले काही मार्क्स मिळवणं, 12वी पास होणं, याच्या पलीकडे अजून त्यांचे विचार गेलेले नसल्यामुळे आज आम्हाला इथे जी काही मोजक्या संख्येमध्ये आम्हाला हे सगळं पुढं न्यावं लागत असतं. त्यामुळे तो भारसुद्धा संस्थाच हे करते. हे सगळं जे काही निर्माण केलेलं आहे हे संस्थेच्या स्वतःच्या योगदानातूनच झालेलं आहे. म्हणजे आम्ही कोणाकडे अजूनही म्हणजे बाहेर कोणाकडे अशा पद्धतीने देणगी वगैरे आमच्याकडे 12ATG असून सुद्धा आम्ही अजून मागणे, पण पुढे मागे आम्ही चांगलं जर इथे या समाजाला याची किंमत निर्माण झाली, याची गरज निर्माण झाली तर अजून खूप वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही इथे प्रशिक्षण इथे तयार करू आणि त्यासाठीच ही संस्था कार्यरत आहे.